आणि विधानसभेच्या निवडणुकी अगोदर महायुती सरकारनं घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या अशा अनेक योजनांमुळे महायुतीला भरघोस मतही मिळाली। पण याच घोषणांमुळे आता सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय। आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारला उत्पन्नाची नवी साधनं शोधण्याची गरज आहे आणि यासाठी फडणवीस सरकारनं काय मार्ग काढलाय बघूया। ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। लाडकी बहीण योजना सुरू राहणार। ज्या योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू राहणार। महायुती सरकारच्या याच लोकप्रिय घोषणांमुळे आता राज्याच्या तिजोरीवर भार वाढलाय। राज्यासमोर मोठी आर्थिक आव्हानं उभी राहिल्यामुळे आता उत्पन्नाचे नवे स्रोत शोधावे लागणार आहेत। राजकोषीय आणि वित्तीय तूट ही 2.25 लाख कोटींवर गेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा लोकप्रिय घोषणांमुळे तिजोरीवर ताण आलाय। निवडणुकीपूर्वी विविध सवलतींची खैरात करणाऱ्या महायुती सरकारला वित्त विभागानं सावध केलं होतं। चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार राजकोषीय तूट 1,10,000 कोटींची आहे। या व्यतिरिक्त पावसाळी अधिवेशनात 94,610 कोटी तर हिवाळी अधिवेशनात 35,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। हीच आर्थिक तूट भरून काढण्यासाठी कर चोरी थांबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल। यासाठी फडणवीसांनी मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक सभागृहात मांडलंय। टॅक्सच्या संदर्भातली वसुली आपण जेव्हा करायला जातो, एखाद्याकडे वसुली असते आणि सगळ्या ऑर्डर वगैरे आपण घेतो, त्यावेळी मग तो कधी सांगतो आमचं बँकेचं थकीत आहे, मग आम्हाला याला पैसे द्यायचे आहेत, त्याला पैसे द्यायचे आहेत। म्हणून अशा प्रकारची वसुली या फर्स्ट चार्ज असेल, अशा प्रकारचं एक अमेंडमेंट आपण करतोय, ज्यामुळे एक सिक्युअर्ड क्रेडिटर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपला पैसा वसूल करता येईल, ज्यांच्याकडे आपली थकबाकी आहे। विधेयक मांडताना फडणवीसांनी राज्यापुढील आर्थिक आव्हानांचा वेध घेतला। मागील काही वर्षांत राज्यात कर वसुलीचा दर वाढलाय। राज्यातून सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा करण्यात आला। नवे कर लावण्यापेक्षा कर चोरी पकडण्यावर राज्याचा भर जास्त आहे। कर चोरी थांबवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। कर चोरी थांबवून राज्याचं उत्पन्न वाढवलं जाऊ शकतं असा सरकारचा अंदाज आहे। दरम्यान सरकारच्या या धोरणावर विरोधकांनी निशाणा साधलाय। राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकारसमोर आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।